सरकारी कर्मचाऱ्यांचा संप आज चौथ्या दिवशीही सुरूच. तोडगा नाहीच, आता मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीची प्रतीक्षा. दुष्काळात 13वा महिना. खत टंचाईच्या काळातच आता माफदा विक्रेत्यांचा सोमवारपासून बेमुदत संपाचा इशारा. राज्यामध्ये 53 स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र. वाहनांची फिटनेस तपासणी वेळेत करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश. खरातला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार. 5व्या गुन्ह्यामध्ये खरातला न्यायालयीन कोठडी, 6व्या गुन्ह्यात पोलीस कोठडीची मागणी होणार. नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण. संशयित आरोपींना न्यायालयात हजर करणार. 4थ्या गुन्ह्यात पोलीस कोठडीची मागणी करणार. ठाण्याचा कसिनो बाबा अटकेत. गोव्यातल्या कसिनोमधून केली अटक. ठाणे गुन्हे शाखेची कारवाई. हिदायत पटेल हत्याकांड प्रकरण. संशयित आरोपी राजू बोचे अटकेत. नागपूरच्या रवी भवनातून केलं अटक. ई केवायसी नसल्यास शिक्षकांना आता वेतन नाही, शिक्षण विभागाचा इशारा. दूध भेसळ रोखणार एआय तंत्रज्ञान. मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे आदेश. वसमत शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात. नगर परिषद प्रशासनाची कारवाई. कारंजा चौक ते महावीर चौक दरम्यान कारवाई. नाशकात तापमानाचा पारा 39.9 अंशांवर. आतापर्यंतच्या उच्चांकी तापमानाची नोंद. कर्नाटकमध्ये गुणपत्रिकेतून मराठी गायब. कन्नडिगांच्या आगळिका विरोधात मराठी बांधवांकडून तीव्र संताप. महिलांना नमाजासाठी मशिदीत प्रवेश बंदी नाही. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सर्वोच्च न्यायालयात निवेदन. ट्रम्प यांचं विधान अयोग्य. अज्ञानातून प्रसिद्ध केलेल्या पत्रातल्या वादग्रस्त टिप्पणीवरून भारताचं डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीकास्त्र.